नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर या विषयातील आज आपण जर तुम्हाला एक्झाममध्ये कोणतीही ग्लँड विचारली, आता आपण ग्लँड म्हणलं की एंडोक्राइन ग्लँड्सच बघणार आहे, तर कारण सिलेबसमध्ये त्याच ग्लँड आहेत. तर कोणतीही ग्लँड विचारली तर त्याचा आन्सर कसा असला पाहिजे, तो SAQ असो किंवा LAQ असो, तर आन्सर लिहिण्याचा काय फॉर्मॅट असला पाहिजे किंवा काय कॉमन पॉईंट्स आहेत किंवा सिक्वेन्स काय आहे पॉईंट्सची, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण आन्सर लिहित असताना तुम्हाला गोष्टी माहीत असणं म्हणजे नॉलेज तर असलंच पाहिजे, सोबत ते कसं प्रेझेंट करायचं ते सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण आन्सर जर सिक्वेन्सली लिहिला, सुरुवातीचा पॉईंट आधी मग शेवट क्लिनिकल अॅनाटॉमीपर्यंत, तर असं जर जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला मार्क्स स्कोअर करण्यासाठी त्याच्या मदत होत असते. आणि व्यवस्थित सर्व पॉईंट्स जर सिक्वेन्सने लक्षात ठेवले तर तुमचा कोणताही पॉईंट मिससुद्धा होणार नाही, ती सुद्धा तिथे काळजी घेतली जाईल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार जे जे महत्त्वाच्या गोष्टी असतील एंडोक्राइन सिस्टीमशी रिलेटेड, त्याला पेपरमध्ये किती मार्कांचं वेटेज आहे, क्वेश्चन कशा पद्धतीने येतात, काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत किंवा शॉर्ट काय टिप्स अँड ट्रिक्स आहेत का, तर आज ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट संपूर्ण पाहावा, ऐका. तसंच UT एक्झाम बूस्टरमध्ये सिरीजमधले जे जे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे ते तुम्हाला नक्कीच सर्व व्हिडिओज हे युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने बनवलेले आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये त्याचा फायदा होणार आहे. तर ग्लँड कोणतीही ग्लँड कशी लिहायची हा आपला UT एक्झाम बूस्टर सिरीजमधला व्हिडिओ नंबर 4 आहे. मागील 3 व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील बोन, जॉईंट, ऑर्गनचे, तर ते सुद्धा पाहून घ्या. एक युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने ते सुद्धा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आज हा आपला व्हिडिओ नंबर 4, त्यामध्ये आपण एंडोक्राइनॉलॉजी बघणार आहे. तर तुम्हाला एंडोक्राइनॉलॉजी किंवा एंडोक्राइन ग्लँड्स तुम्हाला खरं तर 8 मार्कांचं वेटेज तिथे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही सिलेबस कॉपीमध्ये खाली स्क्रोल कराल तेव्हा तुम्हाला त्या टेबलमध्ये दिसेल की एंडोक्राइन सिस्टीमवर तुम्हाला SAQ, MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की LAQ दिला आहे, पण मग इथे 10 मार्कांचं वेटेज पूर्ण होत नाही, मग येणार की नाही, तर विचारू शकतात. LAQला सुद्धा हा टॉपिक विचारू शकतात. एखादी ग्लँड तुम्हाला LAQला विचारतात, तर त्या दृष्टीने त्याचा स्टडी करा. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणते कोणते पॉईंट्स LAQसाठी आले पाहिजेत. तर सगळ्यात सुरुवातीला आधी आपण बेसिक एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे काय, ते किती असतात वगैरे ते बघूयात. एंडोक्राइन ग्लँड्स आर द इपिथेलियल डेरिव्हेटिव्ज इन विच सेल्स इलॅबोरेट अ सिक्रिशन. एंडोक्राइन प्लस नर्वस सिस्टम ॲक्ट्स इन द रेग्युलेशन ऑफ बॉडी ॲक्टिव्हिटीज. एंडोक्राइन सिस्टीम ॲक्ट्स थ्रू द केमिकल मेसेंजर कॉल्ड ॲज हॉर्मोन्स. म्हणजे एंडोक्राइन सिस्टीम कोणाद्वारे ॲक्शन दाखवते, तर हॉर्मोन्सद्वारे. त्यानंतर जसं नर्वस सिस्टीम न्यूरॉन्सद्वारे दाखवतं, तसं एंडोक्राइन सिस्टीम हॉर्मोन्सद्वारे. Hormones influence the growth, development and metabolic activities. There are 8 major endocrine glands. 8 major endocrine glands सांगितलेत. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ ग्लँड किती आहेत, तर 3. एंडोक्राइन, एक्झोक्राइन आणि कॉम्प्लेक्स किंवा मिक्स ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँड्स डू नॉट हॅव डक्ट्स टू कॅरी देअर प्रोडक्ट टू द सरफेस, हेन्स आर कॉल्ड ॲज डक्टलेस ग्लँड. त्यांच्यामध्ये कोणतेही डक्ट नसतात, म्हणून त्यांना डक्टलेस ग्लँड असं म्हणतात. एंडो म्हणजे विदिन आणि क्राइन म्हणजे सिक्रेट. The secretory products of the endocrine glands are also known as hormones and they are directly secreted into the blood. कारण आपण बघितलं की त्याला डक्ट्स नसतात. तर हा बेसिक एंडोक्राइन ग्लँडचं इंट्रोडक्शन आहे किंवा थोडक्यात तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की काय असतं. त्यानंतर द मेन एंडोक्राइन ग्लँड्स इन द बॉडी आर पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड आणि सुप्रारिनल ग्लँड. आणि सोबत तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये पिनियल ग्लँडसुद्धा दिलेली आहे, तर ती सुद्धा एकदा बघून घ्या. शक्यतो प्रश्न त्यावर विचारत नाहीत, हे जे मेजर ग्लँड आहेत त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात, परंतु सर्व आपला सिलेबस कवर असणं गरजेचं आहे, त्यामुळे ती सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काय तुम्हाला प्रत्येक ग्लँड डिटेलमध्ये सांगणार नाही आहे, कारण सेपरेट व्हिडिओ आपण एंडोक्राइनॉलॉजीवर अपलोड केलेला आहे. ज्यांना डिटेलमध्ये नोट्स बघायचे असतील तर ते व्हिडिओ जाऊन चॅनलवर पाहू शकतात. रचना शारीरच्या प्लेलिस्ट अंडर ते व्हिडिओ अपलोडेड आहे. यामध्ये आपण फक्त शॉर्टमध्ये क्विकमध्ये पाहणार आहे की एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे आणि ते कसं प्रेझेंट करायचे. तर आता व्हिडिओच्या मेन मॅटरकडे. कोणताही ग्लँड, ॲनी ग्लँड, कोणताही ग्लँड पेपरला पडू द्या, SAQला किंवा LAQला. आता जेव्हा मी कोणताही ग्लँड आणि SAQ LAQ म्हणतोय तर तुम्हाला प्रश्न पडेल की SAQला तर पूर्ण ग्लँड लिहित बसायचं का, तर नाही. SAQमध्ये जेवढं विचारलं असेल, जर स्पेसिफिक पॉईंट्स विचारले तर ते तेवढेच लिहायचे. आणि जर यदाकदाचित तुम्हाला SAQमध्ये दिलं की पिट्युटरी ग्लँड फक्त दिलं, तर तुम्हाला तिथे सर्व पॉईंट्स तर लिहायला पाहिजे, पण ते SAQच्या म्हणजे 5 मार्काच्या दृष्टीने लिहायचे की प्रत्येक पॉईंट जास्त डिटेल ओढत जायचं नाही, पण प्रत्येक पॉईंट आला पाहिजे, कारण तिथे तुम्हाला पिट्युटरी ग्लँड डिटेल विचारले. तर शक्यतो असा प्रश्न विचारत नाहीत SAQमध्ये. स्पेसिफिक वेगवेगळे म्हणजे क्लिनिकल अॅनाटॉमी ऑफ पिट्युटरी ग्लँड किंवा त्याचे रिलेशन्स असं विचारतात, परंतु चुकून विचारलं तर सगळे पॉईंट्स कवर करत कमी मॅटर लिहायचा. आणि तेच जर LAQला डिटेलमध्ये ग्लँड विचारला तर जेवढं तुम्ही करून गेला आहेत मॅटर तेवढा पूर्ण तिथे लिहायचं. सर्व पॉईंट्स तिथे आले पाहिजेत स्टार्ट टू एंड. तर सुरुवात करूयात.
सुरुवातीला तुम्हाला डेफिनेशन किंवा आता ग्लँडची डेफिनेशन तर नसते, म्हणजेच त्याचं इंट्रोडक्शन थोडक्यात जे आपण 1-2 लाईनीचं जे इंट्रोडक्शन लिहितो ते तिथं आलं पाहिजे. त्यामध्ये काय तर त्याचा शॉर्ट इंट्रो त्या ग्लँडचा आणि ती एंडोक्राइन आहे की एक्झोक्राइन आहे की मिक्स ग्लँड आहे ते तिथं मेन्शन करायचं. असा तुमचा इंट्रो 2 ते 3 लाईनीचा होईल. त्यानंतर सिच्युएशन किंवा लोकेशन हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ती ग्लँड बॉडीमध्ये कुठे सिच्युएटेड आहे, एक्झॅक्ट त्याचं लोकेशन काय आहे, त्याच्या आजूबाजूला काही इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहेत का बॉडीचे ते तुम्ही तिथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर शेप, साईज आणि वेट, त्या ग्लँडचे काय शेप कोणता आहे का स्पेसिफिक, त्याला कशाशी कम्पेअर केलं आहे का, किंवा त्याची साईज किती सांगितली एक्झॅक्ट, काय काय ग्लँडचं मेल आणि फिमेलमध्ये वेगवेगळे वेट सांगितले, साईज सांगितली तर ते तिथं मेन्शन करायचं. त्यानंतर वेट लिहायचं. त्यानंतर मेन म्हणजे त्या ग्लँडचे पार्ट्स किंवा लोब्स काय आहेत का. प्रत्येक ग्लँडला पार्ट्स किंवा लोब्स असतीलच असं नाही किंवा नसतील पण असं नाही, पण ज्याला असतील त्याला तुम्ही जे थेअरीमध्ये लिहिलं आहे ते तुम्ही तिथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर त्या प्रत्येकाचं थोडं डिस्क्रिप्शन लिहायचं. त्यानंतर जसं तुम्ही पार्ट्स किंवा त्याचे एक्सटर्नल फीचर्स लिहिले, लगेच तुमचा पुढचा स्टेप काय असला पाहिजे तर तिथे एक छोटीशी डायग्राम जशी तुम्हाला जमेल थोडक्यात जे तुम्हाला वर्णन करता येईल त्या ग्लँड संबंधित तशी डायग्राम तिथं आली पाहिजे, जेणेकरून एक्झामिनरला समजतं की ह्याला थेरॉटिकलसोबतच म्हणजे डायग्रामॅटिकसुद्धा नॉलेज आहे आणि तिथे तुम्हाला मार्क्स स्कोअर करण्यासाठी एक बेनिफिशियल पॉईंट होऊन जातो. त्यानंतर मेन म्हणजे रिलेशन्स. आता कोणत्याही ग्लँडचे रिलेशन्स हे खूप मेन आहेत. जसं एक्सटर्नल फीचर्स, रिलेशन्स हे खूप मेन पॉईंट्स आहेत तुमचं एलएक्यू लिहित असताना. बाकीचे जे आपण छोटे छोटे पॉईंट्स बघत असतो ते त्याचे ॲसेसरी पॉईंट्स असतात, ते सुद्धा लिहिणं गरजेचं असतं. तर रिलेशन्समध्ये जे रिलेशन्स असतील अँटेरियर, पोस्टेरियर, मेडियल, लॅटरल जसे काय असतील, अप्पर, राईट, लेफ्ट, तर ते तिथं मेन्शन करायचे आणि त्याची नावं तिथे तुम्ही लिहायची. रिलेशनची डायग्राम येत असेल तर काढा, नाही तर नसेल तर फक्त एक्सटर्नल फीचरची कमीत कमी प्रत्येक ग्लँडची एक डायग्राम तरी तुम्ही करून जावा. त्यानंतर फंक्शन्स. आता मी ॲनाटॉमीच्या किंवा रचनाशास्त्राच्या पेपरमध्ये फंक्शनचं जास्त महत्त्व नसतं, परंतु जेवढे काही मिनिमम 4 ते 5 फंक्शन्स प्रत्येक ग्लँडचे तुम्ही करून जा. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तिथे कुठं नुकसान होणार नाही आहे की मी ॲनाटॉमीच्या पेपरमध्ये फंक्शन्स लिहू की नको मग माझे मार्क्स जातील, असं काही होणार नाही. कमीत कमी प्रत्येक ग्लँडचं काय फंक्शन आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते तुम्ही तिथं मेन्शन केलं पाहिजे. त्यानंतर छोटे छोटे पॉईंट्स आहेत, जसं की झालं ब्लड सप्लाय, ते कोणती आर्टरी तिथे ब्लड सप्लाय करते ते लिहायचं. त्याच्यानंतर वेनस ड्रेनेज, कोणत्या वेन्स तिथं ड्रेन करतात ते लिहायचं. त्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेज, त्यानंतर नर्व सप्लाय, हे 4 पॉईंट सिक्वेन्सली व्यवस्थित आले पाहिजेत. आर्टरी, नर्व, वेन आणि लिम्फॅटिक्स. त्यानंतर शेवटचा पॉईंट असतो कोणत्याही गोष्टीचा, तो म्हणजे अप्लाइड ॲनाटॉमी. आता जेव्हा तुम्ही कोणतीही ग्लँड लिहिताय तेव्हा कमीत कमी तुम्हाला त्यांचे 3 ते 4 अप्लाइड ॲनाटॉमी माहिती असले पाहिजे. त्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं तर त्या ग्लँडचे काही डिसीजेस असतात, म्हणजे आता आपण बघितलं की त्या ग्लँडचे सिक्रेशन्स असतात त्याला हॉर्मोन म्हणतो. मग ते जर वाढले किंवा कमी झाले तर कोणते डिसीज होतात, जसं एक्झाम्पलला थायरॉईड, तर कमी झालं तर हायपोथायरॉइडिझम, जास्त झालं तर हायपरथायरॉइडिझम. तर प्रत्येक ग्लँडचे असे तुम्ही डिसीजेस लक्षात ठेवा. त्यानंतर त्याची कोणती सर्जिकल काय लँडमार्क्स आहेत का किंवा सर्जरीमध्ये त्याचं काय महत्त्व आहे का, तर त्यानुसार एखाद दुसरं क्लिनिकल ॲनाटॉमी लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे कमीत कमी 4 ते 5 प्रत्येक ग्लँडचे क्लिनिकल ॲनाटॉमी तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. तर हा होता एक कॉमन फॉर्मॅट कोणतीही ग्लँड पेपरमध्ये लिहिण्याचा, की SAQ किंवा LAQ. पण हे कधी लिहायचं आहे, जेव्हा तुम्हाला विचारलं असेल की एखादी ग्लँडचं नाव दिलं आहे किंवा मग डिटेलमध्ये एक्सप्लेन करा असं दिलं आहे, तेव्हा सिक्वेन्शियली हे पॉईंट्स आले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला स्पेसिफिकली काही पॉईंट्स विचारतात तेव्हा हे सर्व पॉईंट्स लिहिणं गरजेचं नाही आहे. लिहिलं तर चांगलंच आहे, परंतु तुमचा वेळ जास्त वाया जाईल आणि तुम्हाला इतर प्रश्न कव्हर करण्यात वेळ कमी पडेल. तर अशा प्रकारे हा होता ग्लँड लिहिण्याचा कॉमन फॉर्मॅट. त्यानंतर काही महत्त्वाच्या ग्लँड्स आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत, जसं की पिच्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड आणि सुप्रारिनलमध्ये लेफ्ट आणि राईट सुप्रारिनल ग्लँड. तर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये पडलेले आहेत आणि हे जास्त करून विचारले जातात. त्याच पद्धतीने थायमस आणि पिनियल ग्लँड हे सुद्धा तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये दिलेले आहेत. तर त्याचंसुद्धा थोडंफार मॅटर मी आत्ता जे पॉईंट सांगितले त्यानुसार करून जा. ते सुद्धा विचारू शकतात, नाही असं नाही, म्हणून ते सुद्धा तुम्ही थोडंफार प्रॅक्टिस करून जा. त्यानंतर आता ह्या व्हिडिओच्या बोनस पॉईंटकडे, ते म्हणजे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आत्ता हे तुम्हाला समोर दिसत असेल की ह्यामध्ये सर्व ग्लँड जेवढ्या तुम्हाला मी आत्ता मागे सांगितल्या आणि त्याचे जे पॉईंट सांगितले त्यानुसार मी एक चार्ट तयार केलेला आहे, जो तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी किंवा एक्झामच्या आधी वाचण्यासाठी उपयोगी पडेल. तर ह्यामध्ये सुरुवातीला प्रत्येक मी एक्सप्लेन करत बसणार नाही, कारण आपण आपल्या हँडरिटन नोट्सच्या व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन केलेलंच आहे. ते तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. इथे मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतो की चार्टमध्ये काय काय गोष्टी आहेत आणि त्या कशा पद्धतीने वाचायच्या. तर सुरुवातीला पिच्युटरी, वरचे जे नाव दिलेले आहेत ते ग्लँडचे नाव आहेत, पिच्युटरी, राईट सुप्रारिनल आणि लेफ्ट सुप्रारिनल ग्लँड. आणि उभं जे तुम्हाला कॉलम दिसत आहे त्यामध्ये ते फीचर्स दिलेले आहेत, जसं की इंट्रोडक्शन झालं, लोकेशन, शेप, डायमेन्शन्स, वेट, पार्ट्स, ब्लड सप्लाय, त्याच्यानंतर वेनस सप्लाय, लिम्फॅटिक ड्रेनेज, नर्व सप्लाय आणि शेवटी क्लिनिकल ॲनाटॉमी. तर जे आपण मागे कॉमन फॉर्मॅटचे पॉईंट्स बघितले सिक्वेन्सनी, तर ते सर्व पॉईंट्स मी या चार्टमध्ये कव्हर केलेले आहेत. तर क्विक रिव्हिजनसाठी तुम्ही हा चार्ट लिहून काढू शकता तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये एका पेजवर, जेणेकरून जेव्हा तुम्ही स्वतः लिहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण हा पॉईंट इथे लिहिला होता, मग असा चार्ट काढला होता, मग ते तुम्हाला क्लिअरली आठवत जाईल. त्यामुळे स्वतः तुम्ही हा चार्ट बघून तुमच्या एका रफ पेजवर काढून घ्या,
तर तुम्हाला चांगलं लक्षात राहील. तर ते आपण 3 बघितले. आता ह्या 3 आणखीन ग्लँड आहेत, थायरॉईड, पॅराथायरॉईड आणि थायमस ग्लँड. ह्याचेसुद्धा सेम तसेच पॉईंट आहेत जे मी तुम्हाला मागे सांगितले. तर हा पण एकदा चार्ट बघून घ्या आणि हे 2 चार्ट व्यवस्थित जर तुम्ही केले तर एक्झाममधले तुमचे 8 ते 10 मार्क इथे फिक्स होऊन जातील युनिव्हर्सिटी एक्झामचे. कारण ह्याच्या बाहेर कोणताही ग्लँड विचारणार किंवा कोणताही प्रश्न विचारणार नाहीत. हे जेवढ्या ग्लँड दिलेले आहेत ते व्यवस्थित रिवाईज करा. जे मी पॉईंट्स सांगितलेत ते व्यवस्थित सिक्वेन्शियल लक्षात ठेवा आणि तेच तुम्हाला एक्झाममध्ये लिहिणं आवश्यक आहे. तर इथे तुमचं एंडोक्राईन सिस्टीमचे 8 ते 10 मार्क्स फिक्स होऊन जातात आणि तुम्हाला त्याच्याबद्दल कोणतीही काळजी किंवा चिंता नसावी. तर ह्या होत्या की कोणताही ग्लँड जर पेपरमध्ये पडला तर तो कसा अटेम्प्ट करायचा किंवा काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे तो आन्सर लिहिण्याची, तर त्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तसंच हा आपला UT एक्झाम बूस्टर सिरीजचा व्हिडिओ नंबर 4 होता. मागील व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर बघा, कारण ही जी सिरीज आपण चालू केलेली आहे ती तुम्हाला स्पेशली युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. एखाद्याने जर आजपर्यंत अभ्यास केलेला नसेल किंवा त्याला माहीत नसेल की पेपर कसा लिहायचा आहे, काय क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे, तर नक्कीच त्याला ह्या सिरीजचा फायदा होणार आहे. आणि तुम्ही जर हे व्हिडिओ सिक्वेन्शियली किंवा फॉलो केली ही सिरीज तर नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तुम्हाला ह्याचा फायदा दिसून येईल आणि नक्कीच तुमचा स्कोअर वाढायला तुम्हाला मदत होईल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. आणि ज्या मी व्हिडिओमध्ये गोष्टी सांगत आहे त्या जर तुम्हाला फोटो स्वरूपात पाहिजे असतील किंवा PDF स्वरूपात पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करा. तसं आपण जर जास्त कमेंट्स आल्या तर आपण व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करू. व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला कमेंट करायची असेल तर तुम्ही यूट्यूबवर किंवा तिथेसुद्धा व्हॉट्सअप टेलिग्रामवर मेसेज करू शकता की हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते आम्हाला फोटो पाहिजे किंवा PDF स्वरूपात पाहिजे. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.